गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? हो. ठीक आहे. का आज आपण 4th नंबरचा चॅप्टर इनहेरिटन्स तो शिकणार आहोत. फोर्थ नंबरचा चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड इंटरफेसेस. जावाचे फीचर पाहताना आपण सांगितलं होतं की मल्टिपल इनहेरिटन्सला जावा सपोर्ट करत नाही, त्यासाठी इंटरफेस नावाचा कन्सेप्ट आलेला आहे. म्हणून आता 4th नंबरचा जो चॅप्टर त्याच्यामध्ये ज्या इनहेरिटन्सला सपोर्ट करतोय ते इनहेरिटन्स अँड इंटरफेसेस असा चॅप्टर आहे. तर इनहेरिटन्स काय आहे काय नाही बेसिक तुम्ही C++ मध्ये शिकले होते त्याच टाईपचे आहेत, पण इथं जे इनहेरिटन्स सपोर्ट करतात ते आपण लर्न करणार आहे. त्यानंतर सुपर कीवर्ड काय आहे, त्यानंतर तो ऍक्सेस कसा करायचा हे पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपण पाहतोय इनहेरिटन्स. इनहेरिटन्स काय, आता तुम्ही अगोदर पण डेफिनेशन शिकलेले आहे. ज्या आहेत जो एक्झिस्टिंग क्लास आहे त्याचे फीचर्स वापरून नव्याने काही क्लास बिल्ड होत असन. मग काय एक सिंपल डेफिनेशन काय आहे, इनहेरिटन्स इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग न्यू क्लास फ्रॉम एक्झिस्टिंग वन. जो एक्झिस्टिंग क्लास असन त्याच्यापासून एक नवीन क्लास क्रिएट होत असन, त्याचे फीचर्स ऍड करत असन तर त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. मग इनहेरिटन्स इज अ मेकॅनिझम इन विच वन ऑब्जेक्ट, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? बोला. हो. Inheritance in mechanism in which one object acquire all the properties and behavior of parent object. It is an important part of object-oriented programming. हा इम्पॉर्टंट पार्ट इनहेरिटन्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामच्या कन्सेप्ट मध्ये. इनहेरिटन्सचे डेफिनेशन पहा. इनहेरिटन्स इन जावा इज दॅट यू कॅन क्रिएट न्यू क्लासेस दॅट आर बिल्ड अपॉन एक्झिस्टिंग वन क्लासेस. आपण नवीन जे बिल्ड क्लास करतोय तो एक्झिस्टिंग क्लासचे फीचर्स वापरून करत असाल. वेन यू इनहेरिट फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास यू कॅन रियूज मेथड्स फील्ड्स ऑफ पॅरेंट क्लास. म्हणजे जो बेस क्लास असेल किंवा पॅरेंट क्लास असेल किंवा सुपर क्लास असेल त्याचे आपण काही मेथड्स फील्ड्स जे का असतील ते रियूज करतोय चाइल्ड क्लासमध्ये. मोरेओवर यू कॅन ऍड न्यू मेथड्स फील्ड्स इन युअर करंट क्लास. प्लस आपण पॅरेंट क्लासचे यूज करतोय प्लस स्वतःचे नवीन मेथड्स फील्ड असतील ते चाइल्ड क्लासमध्ये ऍड करतोय. या कन्सेप्टला म्हणतो आपण इनहेरिटन्स. मग इनहेरिटन्स रिप्रेझेंट कसं करतं, तुम्ही आता डिप्लोमेस मध्ये ज्या रिलेशनशिप शिकल्या त्यामध्ये इज अ रिलेशनशिप फॉलो करतो, त्यालाच म्हणला तो पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. वाय यूज इनहेरिटन्स इन जावा. जावामध्ये इनहेरिटन्स का यूज केलं जात आहे, काही जे असतील सिंगल मल्टी लेवल हे कशासाठी, फॉर मेथड ओव्हर रायडिंग, म्हणजेच रन टाइम पॉलिमॉर्फिझम कॅन बी अचीव. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, आता वन नेम आणि त्याच्यापासून मिनी फॉर्म्स क्रिएट करून आपण यूज करत असाल तर मग कशासाठी, मेथड ओव्हर रायडिंग. त्यानंतर कशासाठी वापरला तो कोड रियुजेबिलिटी. आधी एखाद्या क्लासमध्ये त्या मेथड वापरल्या असतील, परत सगळ्या राईट करायच्या इम्प्लिमेंट करायच्या, कोडची साईज न वाढवता ती मेथड फक्त इथं कॉल करायची, आपल्याकडे सुपर कीवर्ड येणारच आहे, त्यामुळे डायरेक्ट रिडायरेक्ट कुठं होईल, त्याच्या बेस क्लासला, म्हणून कोड पण रिड्यूस होतोय. सेकंड काय यूज त्याचा, कोड रियुजेबिलिटी. टर्म्स, आता टर्म्स इन इनहेरिटन्स मध्ये काय काय असतात पहा. पहिली एक क्लास टर्म. क्लास आपण फर्स्ट लेक्चर पासूनच शिकतोय. जावा फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. इच अँड एव्हरीथिंग आपण कशामध्ये लिहितो, क्लास फॉर्मॅट मध्ये. मग क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. क्लास काय, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट, मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करून जे कलेक्शन तयार होते, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट विच हॅव काय असते, कॉमन प्रॉपर्टी. इट इज अ टेम्पलेट और ब्ल्यू प्रिंट फ्रॉम विच ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. आता हे फार डेफिनेशन आतापर्यंत आपण शिकत आलेलो. क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट फ्रॉम विच ऑब्जेक्ट इज क्रिएट. जो काही ऑब्जेक्ट क्रिएट केला असेल त्याची ब्ल्यू प्रिंट असते क्लास. म्हणजेच काय असतं, एक टेम्पलेट फॉर्मॅट असतो, त्याला म्हणतो आपण क्लास. आता नंतर आहे तुमचा
जो इनहेरिट होतोय त्याला आपण सब क्लास, चाइल्ड क्लास असं म्हणतोय. तर पहा, सब क्लासेस इज अ क्लास विच इनहेरिट द अदर क्लास. हा कशापासून इनहेरिट होतो? अदर एखाद्या क्लास पासून. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज याला अजून एक नाव काय दिलं जातं? डिराइव्ह क्लास. आणि आता तुम्ही जसं C++ मध्ये स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरून इनहेरिट करायचे, तसं इकडं एक्सटेंड नावाचा कीवर्ड आहे, तो वापरून आपण इनहेरिट करतो. मग एक्सटेंड क्लास किंवा चाइल्ड क्लास हा झाला तुमचा सब क्लास, चाइल्ड क्लास किंवा डिराइव्ह क्लास, एवढे नाव आहेत. आता जो बेस क्लास असतो त्याला काय काय नाव पहा? सुपर क्लास म्हटलं जातं किंवा पॅरेंट क्लास. सुपर क्लास इज अ क्लास फ्रॉम वेअर द सब क्लास इनहेरिट द फीचर्स. इट इज कॉल्ड ॲज बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास. आता रियुजेबिलिटी काय आहे? त्यातले जे मेथड्स फील्ड असतात परत रियूज होतात ते. Name specify the reusability is the mechanism which facilitate you to reuse the fields methods of existing class. When you create new class, you can reuse the same field. You can reuse the same fields methods already defined in previous class. ज्या अगोदरच्या क्लासमध्ये प्रिव्हियस डिफाईन केले असतील त्याच्यामध्ये आपण इनहेरिट करतो. कशामध्ये? चाइल्ड क्लासमध्ये. मग सिंटॅक्स पाहता काय? सिंटॅक्स कसा असतो? बेस क्लास आपण वरती जो काय डिक्लेअर केला असेल तो. आता नव्याने जो सब क्लास असेल तो पहा, क्लास कीवर्ड तर आहेच, त्यानंतर सब क्लास, त्याचं सब क्लास नेम तुम्ही ABC जे काय नाव दे सांगते, आणि कीवर्ड काय पहा, एक्सटेंड्स नावाचा कीवर्ड आहे. एक्सटेंड्स, आणि त्याच्यापासून काय होतंय तुमचा कोणत्या पॅरेंट क्लास पासून इनहेरिट करायचंय त्याला म्हणतो आपण सुपर क्लास. सुपर क्लासचं नाव इथंच तुम्ही एक्सटेंडच्या ऐवजी स्कोप रिझोल्युशन दोन डॉट द्यायचे, तर त्याच्याऐवजी इकडं एक्सटेंड्स नावाचं कीवर्ड आहे जावामध्ये, आणि खाली मग मेथड्स फील्ड ज्या वापरणार असतील त्या ऍड करायच्या. मग एक्सटेंड कीवर्ड इंडिकेट काय करतोय? दॅट यू आर मेकिंग न्यू क्लास. एक्सटेंड कीवर्डचं काम काय आहे? पॅरेंट क्लासचे सगळे फीचर्स याच्यामध्ये यूज करतोय न्यू क्लासमध्ये. डिराइव्ह फ्रॉम द एक्झिस्टिंग क्लास. द मिनिंग ऑफ एक्सटेंड्स, एक्सटेंडचं मिनिंग काय आहे? इन्क्रीज द फंक्शनॅलिटी. In the terminology of Java, class which is inherited is called parent or super class. New class is called child किंवा subclass. Java inheritance example पहा. फॉर एक्झाम्पल आता काय पाहणार आहे एक्झाम्पल मध्ये? डिस्प्ले काय करणार आहे? प्रोग्राम इन सब क्लासेस. एम्प्लॉई इज अ सुपर क्लास. एम्प्लॉय हा एक सुपर क्लास मानणार आहे. रिलेशनशिप बिटवीन टू क्लासेस. त्या एम्प्लॉईची दोन क्लास सोबत रिलेशनशिप कोणती? इज अ एम्प्लॉई मीन्स प्रोग्रामर इज अ टाइप ऑफ एम्प्लॉई. आता एका कंपनीमध्ये एक एम्प्लॉय घेतला, काही प्रोग्रामिंगसाठी असतील, काही डिझायनिंगसाठी असतील. मग एम्प्लॉई हा एक बेस पॅरेंट क्लास झाला, त्याच्यापासून इनहेरिट होणारे कोणते झाले? प्रोग्रामिंग, डिझायनिंग. तुम्ही सपोज डॉक्युमेंटेशनसाठी डॉक्युमेंटेशन वेगवेगळे टाइम, टेस्टिंग, हे काय झाले? त्याचे जो एम्प्लॉय कन्सेप्ट आहे त्याचे फीचर्स वापरून खाली इनहेरिट करणार आपण. मग आता क्लास फॉर एक्झाम्पल पहा, एम्प्लॉई. मग एम्प्लॉई नेम, त्यानंतर नंबर, सॅलरी, त्यानंतर पोझिशन, असे वेगवेगळे तुम्ही फील्ड घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल एक सॅलरी फील्ड घेतला तर एम्प्लॉई हा काय झालाय? सुपर क्लास, पॅरेंट क्लास झालेला आहे किंवा बेस क्लास. आता याच्यापासून आपल्याला डिराइव्ह करायचे वेगवेगळे टाइप्स करून. पहिला केला क्लास प्रोग्रामर. एक्सटेंड्स कशापासून करा? एम्प्लॉई. मग आता इथं काय घेतलाय? याच्यामध्ये एक फील्ड घेतलाय बोनस. पण कोणती सॅलरी इनहेरिट करायची आपल्याला? एम्प्लॉई क्लासमध्ये. तो एक एम्प्लॉई आहे, प्रोग्रामिंगसाठी दिलाय, त्याला काहीतरी सॅलरी असं प्लस एक्सटेंड बोनस. मग आपण कोणता फील्ड वापरणार याचा? सॅलरी नावाचा. पहा मग मेन मेथड पब्लिक स्टॅटिक व्हॉइड स्ट्रिंग ARGS. ऑब्जेक्ट कशाचा बनवला? डिराइव्ह क्लासचा, प्रोग्रामर नावाचा, न्यू प्रोग्रामर. आणि काय केलं इथं पहा प्रिंट करताना? प्रोग्रामर सॅलरी इज पी डॉट काय वापरलंय? सॅलरी. पी डॉट कुठं? पी कोणता घेतला? प्रोग्रामरचा ऑब्जेक्ट. सॅलरी कोणते घेतली फील्ड? बेस क्लास एम्प्लॉईची. का? तिथे आपण कोणता कीवर्डने एक्सटेंड केलाय? एक्सटेंड्स एम्प्लॉई. आणि बोनस स्वतःचा प्रिंट केला. आता टाइप्स ऑफ इनहेरिटन्स समजलंय का? कारण की तुम्ही सेकंड इयरला पण लर्न केलेला आहे. कन्सेप्ट समजलाय का इनहेरिटन्सचा? हो.
पहा आता टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. आता तुम्ही सिंगल, मल्टीलेव्हल, मल्टिपल, त्यानंतर हायब्रिड, हेरेचिकल असे C++ मध्ये खूप सारे होते, पण जावामध्ये लिमिटेड काही इनहेरिटन्स सपोर्ट करतात आहे. त्यापैकी मल्टिपल करत नाही, त्याऐवजी इंटरफेस आलेला आहे. जे जे सपोर्ट करतात ते पाहू. ऑन द बेसिस ऑफ क्लास देअर कॅन बी 3 टाइप्स ऑफ इनहेरिटन्स इन जावा. जावामध्ये 3 इनहेरिटन्स कोणते आहेत पहा. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स आणि हेरेचिकल इनहेरिटन्स. हे 3 सपोर्ट करतात आहे. पहा नोट परत एकदा लक्षात ठेवा, मल्टी लेव्हल सपोर्ट करतोय. मल्टी लेव्हल म्हणजे एका लाईन मध्ये एक बेस क्लास, परत त्याचा चाइल्ड, त्याच्यापासून परत चाइल्ड, असे एका लाईन मध्ये येतं, त्यांना मल्टी लेव्हल. आता मल्टिपल इनहेरिटन्स नोट पहा, मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा थ्रू क्लास कन्सेप्टनी मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही, त्यासाठी इंटरफेस आलेला आहे. आता सिंगल इनहेरिटन्स काय. सिंगल इनहेरिटन्स एक बेस क्लास आहे आणि एक चाइल्ड क्लास आहे, त्याला आपण सिंगल इनहेरिटन्स म्हणतो. पहा मग टेस्ट एक्झाम्पल डायरेक्टली सिंगल इनहेरिटन्सचा. क्लास घेतला एक ॲनिमल नावाचा, त्याच्यामध्ये इट नावाची मेथड घेतली. मग आता ॲनिमल मध्ये वेगवेगळे टाईप असू शकतात, वेगवेगळे ॲनिमल असू शकतात, डॉग, कॅट, असे वेगळे कोणतेही पण घ्या, पण त्याचा एक बेसिक काय आहे, ॲनिमल टाईप घेतलेला आहे. मग ॲनिमल त्याच्यापासून एक्सटेंड केला, डॉग एक्सटेंड्स कशापासून, ॲनिमल. मग इट नावाचं फीचर, आता खाणं फीचर हे प्रत्येकामध्येच असणार आहे. मग इट नावाची जी मेथड ती ते इनिट करायची. इथं घेतली आपण ब्रेक. ऑब्जेक्ट कशाचा बनवलाय, चाइल्ड क्लासचा, डॉग नावाचा. आणि डी डॉट काय केलंय, बार्क नाव मेथडला कॉल केला, डी डॉट इट म्हणजेच कुठं, ॲनिमलच्या इट वरती जातोय. हा झाला तुमचा एक बेस क्लास आणि त्याच्यापासून एक इनहेरिट केला चाइल्ड क्लास, याला म्हणतो सिंगल इनहेरिटन्स. त्यानंतर आला तुमचा मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. मल्टी लेव्हल काय, एका लाईन फॉर्मॅटमध्ये लेव्हल तयार होतं त्याच्यामध्ये. का एक्झाम्पल, क्लास घेतला ॲनिमल, इट नावाची ही बेस क्लास, त्याच्यापासून एक्सटेंड केलाय, काय केलाय, डॉग एक्सटेंड काय झालाय, ॲनिमल पासून. आता डॉग मध्ये परत वेगवेगळ्या डॉग टाईप केल्या, इथे केल्या बेबी डॉग, एक्सटेंड कशापासून आलाय, डॉग. म्हणजे पा लेवल कशी, ॲनिमल, त्याच्या खाली डॉग, त्याच्या खाली परत बेबी डॉग, ह्या टाईपने. मग पहिल्यात मेथड काय आहे, इटची, ती कशात इनहेरिट केली, ह्या डॉग क्लासमध्ये. मग इथे कोणती आली, इट आणि ब्रेक. आणि याच्यामध्ये व्हीप नावाची मेथड प्लस ब्रेक प्लस इट ही सगळ्या यूज करू शकते. मग मेथडला कॉल दिलाय पहा, कशाचा ऑब्जेक्ट केलाय, जो लास्ट क्लास असेल त्याचा केला आणि आउटपुट आपले सगळे डिस्प्ले झालेले. त्यानंतरचा सपोर्ट करतो हेरेचिकल इनहेरिटन्स. हेरेचिकल इनहेरिटन्स मध्ये काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल प्रत्येक ठिकाणी एकच एक्झाम्पल घेतले तुमच्या कन्सिडरेशन साठी. हेरेचिकल मध्ये काय असतो, एक बेस क्लास असतोय, त्याच्यापासून मल्टिपल इनहेरिट झालेले आहेत, परत जो असेल त्याच्यापासून इनहेरिट होतात एक हेरेचिकल फॉर्मॅटमध्ये. मग इथं फॉर एक्झाम्पल ॲनिमल नावाचा क्लास आहे, त्याच्यापासून डॉग एक्सटेंड झालाय, त्यानंतर कॅट एक्सटेंड झालाय, एक बेस क्लास आहे, त्याच्यापासून मल्टिपल एक्सटेंड झालेले आहेत. कोणता, ॲनिमल क्लास आहे, त्याच्यापासून एक्सटेंड झालेला हा एक आहे. पा एक्सटेंड कशापासून केलाय, ॲनिमल पासून. त्यानंतर कॅट घेतला, हा पण कशापासून केलाय, ॲनिमल पासून. हे झाले तुमच्या हेरेचिकल फॉर्मॅटमध्ये. मग आता ऑब्जेक्ट कशाचा बनवलं पहा, कॅटचे फीचर्स ॲडॉप्ट करायचे असतील तर कॅट सी डॉट दिलाय, तर मग कोणता होईल, हा एक प्लस इटिंग. त्यानंतर आपण काय केलाय, इथं त्यावेळेस कशाला कमेंट दिली, कमेंट ही का कॉल होणार नाही, आपण ऑब्जेक्ट केलाय कॅटचा, मग एवढेच फीचर ॲडॉप्ट होऊ शकतात. हा एक प्लस त्यांनी जो इनहेरिट केला असेल तो. आता डॉग घेतला, डॉगचा ऑब्जेक्ट बनवला, तर हा प्लस इट, त्यावेळेस कॅटची ही मेथड इम्प्लिमेंट होणार नाही. पहा मग आउटपुट हे दोन आलेत. ही कमेंट टाकलेली आहे, जर तुम्ही ओपन केलं आणि इथं टाकलं सी डॉट बार, तर त्यावेळेस एरर इन कंपाईल टाइमला. का, तर ही कॅटमध्ये इनहेरिटच झालेली नाहीये, तरी आपण जर यूज करत असताना तर त्यावेळेस एरर येईल. तर मग आता मल्टिपल इनहेरिटन्स का सपोर्ट करत नाही जावामध्ये ते पाहू. आता 3 टाईप लक्षात ठेवा, सिंगल, मल्टी लेव्हल आणि हेरेचिकल. सिंपल आहे ते एकदम.
मल्टिपल इनहेरिटन्स नॉट सपोर्टेड इन जावा. का सपोर्ट करत नाही त्याच्यामध्ये पहा, रेड्यूस द कॉम्प्लेक्सिटी आणि सिम्प्लिफाय द लँग्वेज. मल्टिपल इनहेरिटन्स नॉट सपोर्टेड इन जावा. तुम्ही एखादा कोडची कॉम्प्लेक्सिटी किंवा सिम्प्लिफिकेशन आपल्याला दाखवायचं असेल तर त्यावेळेस मल्टिपल इनहेरिटन्सनी कोड पण कॉम्प्लिकेटेड होतोय आणि इझिली अंडरस्टँड होत नाही म्हणून सपोर्ट करत नाही. मग फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतो आपण सिनेरिओ. पहा, आपल्याकडे ए बी सी असे 3 क्लासेस आहे. त्यापैकी सी क्लास इनहेरिट केला ए अँड बी पासून. पहा कॉम्प्लिकेशन कशा होतात ते. 3 क्लास कन्सिडर करायचे ए बी सी. सी क्लास इनहेरिट केला ए अँड बी क्लास पासून. म्हणजे ए आणि बी चे फीचर्स वापरून कोणता क्लास तयार होतोय सी. ए अँड बी क्लास हॅव सेम मेथड. जर ए आणि बी क्लास मध्ये पण सेमच मेथड असते, एम्बिग्युटी कशी ऑकर होती. आणि आपण इनहेरिट करताना सी ए आणि बी चे फीचर्स वापरत असाल, दोघांमध्ये जर सेम मेथड असते, यू कॉल इट फ्रॉम चाइल्ड क्लास ऑब्जेक्ट, देअर विल बी एम्बिग्युटी टू कॉल द मेथड ऑफ ए ऑर बी. त्यावेळेस कॉम्प्लिकेशन होतात ते. ए आणि बी मध्ये पण सेम मेथड आहे आणि ते आपण सी क्लासमध्ये इनहेरिट करत असाल आणि सीचा ऑब्जेक्ट बनवला आणि मेथडला कॉल दिला तर त्यावेळेस एम्बिग्युटी ऑकर होतीये कोणत्या क्लाससाठी ही मेथड कॉल करायची. म्हणून जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाहीये. मग काय होते त्यावेळेस कंपाईल टाइम एरर येते किंवा बेटर द रन टाइम एरर. जावा renders the compile time error if you inherit 2 classes. So whether you have same method or different, there will be compile time error. त्यावेळेस काय होतंय, तुमची कंपाईल टाइमला एरर येते, त्यामुळे मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाहीये. मग पहा एक्झाम्पल, आता क्लास ए बी सी 3 कन्सिडर केलते. क्लास ए मध्ये मेसेज नावाची मेथड लिहिली आहे. तुम्ही भले इथे मी सिस्टीम डॉट आउटपुट मध्ये वेगळा मेसेज दिलाय तरी पण इथं काय मेसेज ही कॉमन मेथड आहे. क्लास बी मध्ये पण मेसेज घेतली आहे पण त्या मेसेज मध्ये वेलकम दिलंय, वरती ए ची जी मेथड तिथे हॅलो दिलंय. पण आपण हे 2 जे क्लास आहे ते क्लास सी मध्ये एक्सटेंड करतोय आणि क्लास सी चा ऑब्जेक्ट बनवतोय, ओबीजे डॉट मेसेजला कॉल देतोय. त्यावेळेस कंपायलरला समजत नाही कर्सर कुठे पॉइंट करायचा, ए चा क्लास मेथड मध्ये करायचा का बी च्या क्लास मेथड मध्ये. तेव्हा काय होते, टेस्ट करताना कंपाईल टाइम एरर येते. त्यामुळे मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाहीये.